राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा आणि घड्याळ चिन्ह कुणाचं याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगात मागच्या 1.5 महिन्यांपासून सुनावणी सुरू आहे। एकीकडे आयोगातील कायदेशीर लढाई सुरू असताना दोन्ही गटांनी विरोधी गटाच्या आमदार आणि खासदारांच्या विरोधात अपात्रतेसाठी पत्र दिली आहेत। मात्र त्यातून काही खासदारांची नावे वगळल्यानं चर्चांना उधाण आलंय। अजित पवार गटाची नवी खेळी। शरद पवार गटातील सदस्यांना अपात्र करण्यासाठी याचिका। शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हेंचं नाव मात्र वगळलं। राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या फुटीनंतर पक्षाचं नाव आणि पक्षचिन्हासाठी अजित पवार गट आणि शरद पवार गट आमने सामने आलेत। अशातच आता खासदारांच्या अपात्रतेच्या कारवाईसाठी दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात आक्रमक पावलं टाकली आहेत। शरद पवार गटाकडून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहित खासदार सुनील तटकरे यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। तर राज्यसभा सभापती जयदीप धनखड यांनाही पत्र लिहित खासदार प्रफुल्ल पटेलांवर कारवाईची मागणी शरद पवार गटानं केली आहे। तर अजित पवार गटानंही लोकसभेत खासदार श्रीनिवास पाटील आणि मोहम्मद फैजल यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली असून राज्यसभेत वंदना चव्हाण आणि फौजिया खान यांची खासदारकी रद्द करण्याचीही मागणी केली आहे। पण खासदार शरद पवार, सुप्रिया सुळे आणि खासदार अमोल कोल्हे यांची नावं मात्र अजित पवार गटानं कारवाईच्या पत्रातून वगळल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। गेल्याच महिन्यात सुप्रिया सुळे यांनी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची खासदारकी रद्द करण्याची मागणी करणारं पत्र लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सभापतींना सादर केलं होतं। खरं तर घटनेच्या 10व्या परिशिष्टानुसार पक्षविरोधी कृती केल्यानं तटकरे आणि पटेलांची खासदारकी रद्द करण्याची मागणी शरद पवार गटानं 4 महिन्यांपूर्वीच केली होती। पण त्या याचिकेवर कोणताही निर्णय न झाल्यानं पुन्हा एकदा ही मागणी करण्यात आली आहे। त्याला अजित पवार गटानंही तशाच कृतीतून उत्तर दिलंय। जर शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर कारवाई केली तर त्यातून पवारांच्या बाजूने सहानुभूती निर्माण होऊ शकते आणि त्याचा फटका अजित पवार गटाला बसू शकतो आणि म्हणूनच या दोघांची नावं कारवाईतनं वगळलं गेल्याचं बोललं जातंय। सोबतच अमोल कोल्हे हे जरी सध्या शरद पवार यांच्यासोबत असले तरी त्यांनी प्रतिज्ञापत्र अजित पवार यांच्या गटाकडे दिल्याचा दावा केला गेलाय आणि म्हणूनच त्यांचं देखील नाव या कारवाईतून वगळल्याचं बोललं जातंय। विशेष म्हणजे अजित पवार गटाच्या या याचिकेनंतर लगेचच अमोल कोल्हेंनी अजित पवारांची भेट घेतल्यानं चर्चेला आणखीनच उधाण आलं। जे वेगवेगळे ॲफिडेव्हिट दाखल करण्यात आले होते, तुम्ही अजितदादांना ॲफिडेव्हिट दिलं आहे म्हणून तुमच्यावरती लोकसभेमध्ये कारवाई करण्यात आलेली आहे, तुमचं त्यातून नाव वगळलं असं आता माहिती मिळते काय? अशी माझ्यापर्यंत तरी काही माहिती नाहीये। जी राजकीय भूमिका आहे ती राजकीय भूमिका आहे, परंतु मतदारसंघाच्या संदर्भात जे विकासाच्या गोष्टी आहेत, इंद्रायणी मेडिसिटी सारखा प्रकल्प हा महाराष्ट्रासाठी अत्यंत पथदर्शी प्रकल्प आहे आणि या संदर्भामध्ये सुरुवातीलाही अजितदादांनी आग्रही भूमिका घेतली होती। तर त्याचा पाठपुरावा आणि त्या दृष्टीनं ती मागणी करण्यासाठी इतरही विकास कामांची मागणी करण्यासाठी भेट झाली। विशेष म्हणजे यापूर्वी सुद्धा दोन्ही गटांनी निवडणूक आयोगातल्या लढाईत एकमेकांविरोधात उभे ठाकूनही परस्पर सामंजस्याची भूमिका घेतली होती। निवडणूक आयोगात सुनावणी सुरू झाल्यानंतर काही दिवसात 5 राज्यांच्या निवडणुका होत्या, पण त्या न लढण्याचा निर्णय दोन्ही गटांनी घेतला होता। कारण जर निवडणुका लढवल्या असत्या तर चिन्ह आणि नाव हे तात्पुरत्या स्वरूपात गोठवलं गेलं असतं। तसंच दोन्ही गटांना पर्यायी निवडणूक चिन्ह आणि नाव निवडणूक आयोगाकडून घ्यावं लागलं असतं, पण तसं होऊ न देण्याची खबरदारी दोन्ही गटाकडून घेतली गेली होती। राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या पक्षफुटीनंतर दोन्ही बाजूंनी एकमेकांवर जाहीर सभा आणि पत्रकार परिषदांमधून आरोप प्रत्यारोप झाले, पण अनेकदा दोन्ही गटातले नेते अधिवेशनादरम्यान असो किंवा इतर सार्वजनिक ठिकाणीही एकमेकांशी खेळीमेळीनं वागताना दिसले। त्यामुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांची एकमेकांशी असलेली वागणूक पाहता तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना असंच काहीसं चित्र दिसून येतंय। प्रमोद जगताप, साम टीव्ही न्यूज, नवी दिल्ली।